हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा वांग्यावर परिणाम झालेला आहे। वांग्यावर वातावरणाच्या बदलामुळे किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि हा किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महागड्या औषधं आणि खतांचा वापर केला गेलाय। मात्र तरी सुद्धा परिणाम झाला नाही, त्यामुळे मोठा आर्थिक नुकसानीची शक्यता आहे। जालन्यामध्ये वाढत्या उन्हाचा फटका शेती पिकांना बसतोय। वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्याची आवक कमी झालेली आहे आणि शेवग्याची आवक घटल्यामुळे 90 रुपये प्रति किलो दरानं बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगांची विक्री होते। बाजारातील पेरूची आवक कमी झाली आहे। दुसरीकडे पेरूला चांगली मागणी आहे। पेरूचा हंगाम संपत असल्यामुळे मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी आहे, त्यामुळे बाजारात पेरूचे दर स्थिर आहेत। सध्या पेरूला 3000 ते 4500 रुपयाचा दर मिळतोय। हिंगोलीमध्ये वाढत्या उन्हाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झालाय, त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे। भाज्यांचे दर वाढलेत। सध्या एका लिंबाची किंमत 5 रुपये आहे। गवार 90 रुपये किलो, चवळी 60 रुपये किलो आणि कारल्याची भाजी 60 रुपये किलो मिळते। वाढत्या तापमानामुळे बाजारात काकडीला चांगली मागणी आहे, तर दुसरीकडे काकडीची आवक मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे बाजारात काकडीचा दर स्थिर आहे। सध्या काकडीला 1000 ते 1800 रुपयांच्या दरम्यान दर मिळतो। खानदेशात केळीची कमी दरात खरेदी सुरू आहे। कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते, याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र बाजार समिती या समस्येकडे दुर्लक्ष करते। लातूरमध्ये भाव नसल्यामुळे कापूस घरातच पडू नये। उदगीर तालुक्यामध्ये जवळपास कोणतीही बाजारपेठ नसल्यामुळे कापूस कुठे विकायचा असा प्रश्न उपस्थित झालाय। शेकडो क्विंटल कापूस विक्रीविना घरात पडून असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले। राज्यात एका दिवसात 1,30,000 क्विंटल कांद्याची आवक झाली, ज्यामध्ये 2 लाख क्विंटल लाल, 1 लाख क्विंटल लोकल तर 1000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक झाली आहे। उन्हाळ्यामध्ये कांद्याला सरासरी 400 ते 1000 रुपयाचा दर मिळतोय, तर लाल कांद्याला 300 ते 750 रुपयाचा दर मिळतोय। राज्यामध्ये 12,585 क्विंटल गव्हाची आवक झाली। याच्यामध्ये 219 क्विंटल हायब्रिड, 1373 क्विंटल लोकल, 601 क्विंटल शरबती गव्हाचा समावेश आहे। शरबती गव्हाला पुण्यामध्ये 4 ते 5 हजाराचा दर मिळतोय, तर नागपूरमध्ये 3000 प्रति क्विंटल दर मिळतोय। हिंगोलीमध्ये खरीपासाठी 89,669 टन रासायनिक खतं मंजूर करण्यात आली। मागणीच्या तुलनेमध्ये 7000 टन जास्त खतं मंजूर करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीपात 3,54,000 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे, त्यामुळे रासायनिक खतांचा मोठा साठा मंजूर करण्यात आला आहे। अकोल्यातील 2,78,000 शेतकऱ्यांना 78 कोटींचा पीक विमा मंजूर झालाय। बुधवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती। सांगलीच्या जतमध्ये बेदाणा उत्पादनामध्ये 40% घट झाली असून प्रति एकरी उतारा कमी आलाय। जतमध्ये 6100 हेक्टरवर द्राक्ष बागा आहेत, मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरून सुद्धा क्षेत्रावर अपेक्षित उत्पादन झालं नाहीये, त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी संकटात सापडले।